यो रेनकोट घेतलाय तर आपल्याला ते त्याचं सगळं युजफुल ते करायचं सोड पुढं बोल, आगे का बोल. तर मस्त पाऊस पडतोय. ते मला माहित आहे पाऊस पडते, काय काय आणायचं ते सांग. चिकन भाई खाने का नहीं है क्या 65? अच्छा अच्छा अच्छा, हाँ उतर उतर. अरे बापरे, एवढी मोठी कढई म्हणजे आज तेल मित्रांनो पक्का खतम होणार आहे आमच्या घरातला आज. होत आहे बघा, हे बघा मस्त crispy. इंद्रायणी गेली पळून. बनवलंच नाही इंद्रायणी. या सकाळ- सकाळचा भात द्याकडे. सकाळचा भात खाणार आहेस तू आज. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि बघू शकता माझ्या मागे जय आणि आरव. आज यांच्या शाळा एक दुपारची होती, कारण की आज शनिवार होता आणि शाळा हाफ डे होती आहे ना. किती ते किती होती? 12 ते 3. अच्छा, पहिले 11 ते 2:30 असायची. 11 ते 2:30, आता 12 ते 3 अशी शाळा झालेली आहे. आणि दोघं या शाळेमध्ये जाऊन आलेले आहेत. आणि मी पण बाहेर गेलो होतो पाऊस पडायच्या अगोदर. मी पण घरी आलो आणि घरी येऊन बघितलं तर काय बघा, किती जोरदार पाऊस पडतोय बाहेर. आणि इकडे किती जोरदार अभ्यास सुरू आहे आमच्या मॅडमचा ऑनलाईन. सकाळपासून अभ्यासच सुरू आहे. किती झाला की नाही? काय खोपडी में कुछ बेटा क्या नाही? हा काय फक्त मोबाईल बघायला लागली फक्त, बस? काही म्हणजे आहे का नाही? म्हणजे आहे ना, समज रहा है ना कुछ? जोरदार अभ्यास. किती तास झाला आज अभ्यास? 6-7 झाला ना, चालू आहे ना. तर बघू शकता असा जोरदार अभ्यास आणि जोरदार पाऊस. अरे वा वा. चालू गए उसके लिए. इकडे चार्जर खराब झालेला आहे बहुतेक, असं वाटतं मला आरवचा. कारण की हे चार्जर आहे ना मित्रांनो, हा तुमच्या दोघांचं चार्जर आहे ना. दोघांचं एक आहे. दोनों भाई भाई, आता दोनों वेगवेगळं आहे. तबाही, दोनों मिलके यूज करो. शेअरिंग इज केअरिंग. पण आता खराब झालं नाही तर नवीन आणा. किती तास दाखवते त्यात चार्जिंग? किती तास दाखवते? अरे 1 घंटा 40 मिनिटात पुरं फुल नाही. मग ठीक आहे ना, 1 घंटा 40 मिनिटं. तुला काम काय? कधी कधी जास्त दाखवते, मग चालता चालता स्लो चार्जिंग दाखवते ते. मग असू दे ना, काय अडचण आहे. थोडं स्लो काम. होय, हे बघ यो रोज पिंक, रोज पिंक. यो ना यो आहे. यो यो वो यो 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 आहे ना यो. बघतोय यो. हा यो आहे. रेड गुलाब. यो यो आहे. यो यो. आजकाल तुम्हाला तर सांगायचं. बघू शकता कशी ड्रॉइंग सुरू आहे यार. याच्यानंतर भारी बनणार. सांग कशी बनवणार तू आता याच्यानंतर? बरं मला सांगा ना, आता चहा बनवू काय खाणार चहा बरोबर? अरे चहा बनव. अरे यार, हा यार सगळं खतम केलं. आता खाण्यासाठी काय आहे? बघ खाल्लं सगळं खारी तुम्ही. अरे सांगितलं होतं ना काल. मग काहीतरी मागू का ब्लिंकिट वरून ऑनलाईन? नको, बिचारा कुठं पावसात भिजवता त्याला. त्यांचे जॉबच ते असते. 160 असते, त्यांना कोणाला पैसे भेटतात. तर गेली कशासाठी पैसे भेटतात? ते काम करायचे. तर मित्रांनो, प्रश्न पडला आहे की आता नक्की चहा बनवायचा, तर चहा बरोबर खायचं काय? पण मी काय म्हणतो, आपण चहा चपाती खाल्ली तर काय हरकत? हरकत आहे. दोनच चपात्या आहेत त्यात. तू एक मी एक. तुम्ही काय खाणार रे? आरव एक आणि मी एक. का खाल्लं मग झालं. अरे 2 टाइम चपाती खायची असते ना. मी एक काम करतो, काहीतरी मागवतो. काय मागवणार? काहीतरी मागवतो ब्लिंकिट वरून. बरं ते मागवायचं जाऊ द्या. मला एक म्हणायचंय, स्वयंपाक काय बनवू? अरे काहीतरी मागूया. आज पाऊस पडतो ना, आज तुमच्यासाठी ऑफर, मान्सून ऑफर. आज फक्त बिस्किटच. क्यों भाई? ऐसे भाई तेरे को आज चाइनीज है. मेरे को तो ये बिस्किट खाने का तो मन नहीं है. मत तो एक मेरा है. हाथ जो नहीं लगाने का. पण एवढे 2च बिस्किट आहेत दोघाला. काहीतरी चांगलं खायचं म्हणून. अरे हो ना, आता मगापासून तेच सांगायला लागले तुम्ही. काहीतरी खायचं, काहीतरी खायचं. हा बक्षीस 101 रुपयाचा. सगळं खतम करून आहे ना. हा त्याच्यात एवढा मोठा आहे, त्याच्यात पुरा दिलाय मला. चहा एवढा आणि त्यासोबत खायला काय नाही. त्याच्यात खारीचा चुरा आहे, माहित नाही मला. राहू दे, खारी नको खात जाऊ, चांगलं नसते. अरे दे तर मम्मीला. अरे थोडा आहे ते संपू, थोडाच आहे ते. कशात घेऊन ये ना बाळा. आहे?
डब्यात बघ ते, वरती चॉकलेटचा डब्बा आहे ना, सेकंड नंबरचा डब्बा घे. चॉकलेट ना आईस्क्रीमचा डब्बा. कोणता chocolate? हा तेच आईस्क्रीमचा डब्बा. चॉकलेट वरती जे डब्बे आहेत ना, सेकंड नंबर घे. जे एकदम बस ना, माहिती माहिती. एवढं अमूल chocolate. ना, त्याच्यात मसाला आहे. आहे. मसाला चेक आहे. करून आण ना बाळा डब्बा. दुसरा दे. मला काय? अबे दुसरा दे. अरे तिकडे कुठे गेली? तर तुम्ही बाहेर चाललात ना, तर अरे मग आता एवढं रेनकोट घालून बाहेरच जाणार आहे ना, का घरात बसणार आहे? तर या रेनकोटची जरा काय म्हणतात त्याला, अरे काय काय? भरमतदार काय तरी म्हणतात ना हो. हा, बोल बोल पुढे बोल. Whatever. हा यो रेनकोट घेतलाय तर आपल्याला ते त्याचं सगळं युजफुल ते करायचं सोड, पुढे बोल. आगे का बोल. तर मस्त पाऊस पडतोय. ते मला माहित आहे पाऊस पडते. काय काय आणायचं ते सांग. चिकन चिकन 1 किलो चिकन फक्त बस ना. 1 किलो बसणं नाही, हा. तर आज 65 खाऊया. म्हणजे त्याला 65, तर त्या चिकनवाल्याला बोला मुझे हाफ KG ऐसा फ्राई टाइप बनाना है, तो ऐसा दे दे. और आधा किलो भाजी के लिए प्रॉपर दे दे. अच्छा. ओके. आणि भाकरी आणा, 4च आणा. भाकरी कशाला आता? आणा ना, भाकरी यार, या पावसात भाकरी. 4च आणा फक्त, कारण 65 असला कोणी जास्त खाणार नाही. एक एक बस. तर मित्रांनो चला निघूया, पाऊस पडतोय. जाऊया, कारण की आता काय पॅन्टे घालून जावं लागेल. हा मग तर नाही, मी काल ना चिकन घेतलं ना, तर चिकनचा जो पाय होता ना तो काळा काळा होता. त्यानं तोडून बाजूला फेकला. मी भड़कला, मैं म्हणला ऐसा मत दे. मैं उधर का छोड़ के इधर आ रहा है और तुम ऐसा खराब माल दे रहा है क्या? नहीं म्हणते वो मुर्गी को ना रस्सी बांधता है ना, अरे रस्सी बांधता है तो उसको ये गिरता है अंदर से, काला कैसा हो गया? काळं काळं होतं. म्हणून मला चिकन आणायची काही इच्छा मग नाही. आणू नका, राहू द्या, बघू आपण काहीतरी दुसरं खाऊ. बकऱ्याचं घेऊन येऊ का? नाही नाही, त्याला लई वेळ लागतो. तरी मी बघतो, हा मला सांग. चांगली फ्रेश असली तर घेऊन येतो, नाहीतर मग कॅन्सल. हां. तर मित्रांनो आता जाऊया, मस्तपैकी चिकन घेऊन येऊया. तर चला. तर आपण आलोत मित्रांनो, आणि अंधारच अंधार होता आहे रस्त्याने. कोणी नव्हतं. पावसामुळे लाईट गेली का काय सगळी, हा. पूर्ण अंधार होता. तर त्याला बोललो भाई 2-3 दिन से बोला तू एकदम चिकन बरोबर नहीं दिया है, तो अच्छा देता रहेगा तो काट, नहीं तो छोड़, मैं चला जाता हूँ. मग तो दुसरा उठला, त्याने चांगली, नाही ते पोरगं नव्हतं देत ना, 2-3 दिवस झाले. हा, मग त्याने चांगली कोंबडी बघून काढली आणि कापून. मैं कुछ उसमें का फ्राय करेगा अपन, तो मग त्याने बोला थोडा सीना लो, थोडा लेग लो. फ्राय करणार ना तू, तळणार ना? नरम नरम पीस दिले असतील मग त्याने. हां, मग फ्राय करायचे तर नरमच देणार ना. तर इकडे बहुतेक सगळी तयारी झालेली आहे. हे काय, इकडे मसाला रेडी झाला, तिकडे तळून घेतले, आणि इकडे राईस पण टाकून झालेला आहे. झालं, शिजलं काय. फक्त आता चिकनच थोडं. इकडे भाजी बनेल, इकडे 65, आणि ते करत करत माझे क्वेश्चन्स पण. तर बघू शकता मित्रांनो, आज बेत असणार आहे 65, चिकन 65. चिकन लॉलीपॉप विचारलं त्याला, तो बोला 300 रुपये किलो है, नहीं नहीं उतना चोटली नहीं चाहिए मला. और उसमें तुमको 20-25 पीस आएगा. मांस वाला, विदाउट मांस वाला, 2 आता है उसमें चिकन लॉलीपॉप. वो करके देता है बराबर. तो उसको 20-25 पीस आएगा, 300 रुपये किलो है, आधा किलो. मैं लम्मत 65 हमारा कर देगा घर पे काम. तर आज मी करणार आहे, बघू शकता, चिकन 65. यामध्ये मी पहिलंच तिखट, मीठ, हळद हे टाकलंय. मस्त पहिले थोडंसं हलकं ॲड करूया, आणि बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे मैदा, आगरी कोळी आणि फूड कलर, आणि एक याच्यामध्ये आपण एक अंडा फोडून ॲड करणार आहोत. म्हणजे ह्याने कसं एकदम क्रिस्पी टाईप बनतं. तर बघा, मस्त पहिले अंडं मिक्स करू. खूप छान असं मिक्स होतं, आणि क्रिस्पीपणा एकदम छान येतो. हे थोडं साईडला करूया. मस्त झालं. ॲड करू मैदा. मैदा हा
थोडासा तुम्ही करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता ॲज पर आपल्या चॉईसनुसार. आणि कारण मला चिकनची थोडीशी ग्रेव्ही पण बनवायची आहे आणि त्याच्यामुळं मी पहिले आपण ह्याला मॅगिनेट करून ठेवूया. मॅग्नेट करून ठेवूया. थोडंसं होऊन जातं माझं कन्व्हर्सेशन बोलण्यामध्ये. आणि हलका फूड कलर पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि बघू शकता असं खूप छान मस्त असं आपलं 65 होतं. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि 65 सुट्टी पण आहे. हा कोणता फूड कलर आहे? हा ऑरेंज रेड आहे. तर मित्रांनो बघू शकता 65 साठी एवढं मसाले वगैरे घातलेले आहेत आणि इकडे त्याला मॅग्नेट करायचं काम सुरू आहे. आणि इकडे आपलं चिकन एक प्रकारे उकळ ही झालेली आहे, चिकनची रेडी झालेलं आहे चिकन आहे ना. हो झालेलं आहे. इकडे सकाळची डाळ आहे ती मॅडम खाणार आहेत है ना. हो चालतंय की हा आपल्याला काही चालतंय. हे बघा मस्त इंद्रायणी राईस झालाय. आणि इकडे भात शिजून झालेला आहे. आता तांदूळ इंद्रायणी टाकलेत मॅडमने कारण की चिकन सोबत जरा खाण्याची मजा वेगळी येते. आणि कंपल्सरी हा पार्ट मी विसरलेच तुम्हाला सांगायचा. अच्छा अद्रक लसूण पेस्ट 2 मोठे स्पून हे ठेवून देऊ उद्या भाजीसाठी. तर बघू शकता असा प्रकार सुरू आहे आज आमच्या घरामध्ये. आणि थोड्याच वेळात आता हे मॅडम बनवायला सुरुवात करतील आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी कशा आहेत ते सांगा. अरे पण तू वरती कशाला चढली? होय झाऱ्या कुठं ठेवलाय तुम्ही? कसला झारा? जो आपण तळतो तो. वरती नाही आहे, वरती असेल ना बघ. मुश्किल आहे या बाजूला नाही. अरे नीट ठेवायचा ना मग. तुम्हीच ठेवताय ते वरती. चला भेटला कोपऱ्यात. अरे पण स्वयंपाक बनव सोडून वरती काय काम आहे? बाई खाने का नाही क्या 65? अच्छा हाँ उतर. अरे बापरे एवढी मोठी कढई म्हणजे आज तेल मित्रांनो पक्का खतम होणार आहे आमच्या घरातला. अर्धा तरी खतम होईल है ना. कॅन्सल करू का मग? अरे तू ना डब्बा आणला ना तेलाचा, तू एक वेगवेगळे ना असे प्लॅन्स बनवतेस काय करायचं काय नाही. असं घरात जरा जास्त राशन भरलेलं असलं की नाही. ते तुम्हाला आज आणूच द्यायला पाहिजे होतं मी जरा बाहेरचं चायनीज. नको मी आणलंच नसतं चायनीज. तुमच्या खिशाला मी खर्च द्यायला पाहिजे होता. मग हे काय कमी खर्च आहे का? खर्चच आहे ना. कमी आहे. अच्छा बाहेर घ्यायला जा 65 कितीला भेटतंय? एवढं देणार तुम्हाला. किती कमी पैशात माहिती का. तर बघू एवढा तेलात नाही झालं तर काढावं लागेल. वाटलंच मला. बघा अरे तेल महाग आहे रे. मन दुखतंय असं एकदम. मन दुखतंय म्हणायचं आहे ना. मन दुखतंय तुम्हाला ना बघत तेलाची टमाट्याची चटणी पाहिजे. तेल साखर चहापत्ती हा आणि मसाले काय माहिती काय शपथ घेतलेली आमच्या घरामध्ये एनी टाइम खतमच होतात. आणि सगळ्यात जास्त खतम हीच करते म्हणजे मी खाती का? मसाले तुलाच आवडतात जास्त मसाल्याची भाजी. मी सरळ काय म्हणलं सकाळची डाळ आहे, सकाळची डाळ खाऊया, भात खाऊया. एवढी मोठी डाळ आहे सकाळची. आता ही डाळ तुलाच खावं लागेल. नाही तुम्ही खाऊया म्हणले ना. तुम्हीच फिनिश आता मी कशाला खाणार? खर्च केला तर नाही अभी आपको ही खत्म करना पडेगा हो. तर बघू शकता मस्त तेल गरम होत आहे आपलं. अरे काय बघू शकता? मरणाचं तेल टाकलं आणि बघू शकता. किती तेल आहे? अर्धा लिटर होतं ते. नाही अर्धा लिटर नव्हतं ते त्याच्या थोडं कमी होतं. गरम झालेलं आहे तर आपण येस 65 बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे तळण्याची. तर आपण एक एक असं सोडूया आणि बाकी फ्राय करायला टाकून बाकीचं काम आपण आवरूया. म्हणजे भाजी बनवली का नाही आणखी? हे बघा ना. अच्छा एकीकडे मित्रांनी भाजी बनवून झालेली आहे. चटका लागेल. हा भाजी चिकनची बनवून झालेली आहे. फक्त आता म्हणजे तळायचं काम बाकी आहे ना. हा ते इकडे तळणार तर मी तोपर्यंत हे सगळं आवरून घेणार. अच्छा
तर ऑलमोस्ट आहेत किती एवढे तर आहेत. हा फटफट होऊन दोन जाणार. 2 टेक मध्ये होऊन जाईल आपला, कारण काही जास्त नाहीये. तर बघा कसं आहे. आणि आता तळल्यानंतर जरा एकदम क्रिस्पी होईल क्रिस्पी, कारण याच्यामध्ये आपण एग फोडून टाकले ना, क्रिस्पी व्हायलाच पाहिजे. तर ह्याला याचं काम करू देऊया आणि आपण आपल्या इकडे काम करून घेऊया. किती टाइम लागतील तळायला आणखी? मग या तेलाचा यूज मटणाच्या भाजीतच हा. होणार, चिकनच्या भाजीतच हो होणार, बाकी दुसऱ्या भाजीमध्ये होणार नाही. तर याची काळजी आम्ही घेतो मित्रांनो. ए बाबा ए तेल अंगावर उडेल ना. पाणी पडलं तर तोंडावर येईल सगळं. चुप ना. काय बाळा? मंजित का लड़का होय. कोणता? किसका लडका? मंजित का लड़का. पैसे का घर में नीचे का. तर इथे बघू नाही, शकता. इकडे ए बाळा पाणी उडते जरा थोड्या वेळा. बघा थोडं कमी. तर बघू शकता कसे झालेले आहेत मित्रांनो. हो आलटी पलटी मारता का नाही तो? झाली मारून झाली. तांबा खालून त्याला तळू द्या. 2 मिनिटं थांबा. हे बघा क्रिस्पी होत आहेत बघा. हे बघा मस्त crispy. इंद्रायणी गेली पळून. बनवलंच नाही इंद्रायणी. या सकाळचा भात द्याकडे. सकाळचा भात खाणार आहेस तू आज? मी हल्लीने माझ्या इष्टाचा खाल्ला होता. नाही खाल्ला तू आज. भात नाही घेऊन गेला तू आज. तू भात खाणार आज सकाळचा. तर असे झाले 65. ठीक झाले. बघ हा अजून नाही भेटला. हा सगळेच घ्या. तर मित्रांनो छानपैकी इकडे वाढून दिलेलं आहे आपल्याला भात आणि चिकन. थोडी डाळ दे ना. डाळ नाही आहे मम्मा, बिर्याणी आहे. थोडी उरलेली. अरे पहले बोल. ठीक आहे काढ. पहले हमको हमारे डिशेस. तर या मित्रांनो जेवायला. छानपैकी जेवण घेऊया. खाली काय वाटी तर सगळे बसलोत आपण. नाही तू येणार म्हणून भरलंय. मला एवढं पीस नाही मिळेल. मी ठेव खाली ठेव. पाहिजे खाली ठेवा. मला नको, मी हे खाणार आहे. इथे बसते. अच्छा डाळ भात खाणार आहेस का तू? भात सोबत पिशा खाणार. लालवाले पिशा. एक चपाती आहे का रे ह्याच्या खालीच आहे. खाऊ नाही वाटत. हे घे नाही चपाती आणायच्या खाली. पूर्ण पॉवर बँक मधली चार्जिंग हे खतम करतात मोबाईल चार्जिंगला लावून. आणि पॉवर बँक कोणीच लावत नाही चार्जिंगला. मी लावून ठेवतो चार्जिंगला. अरे वा ते बघ ते हे झोपलं नाही मित्रांनो. हे बघा झोपत नाही लवकर. ते इकडे चारो झोपतात दोघं. ओ मॅडम अभ्यास नाही करायचा का? हा मग उठ अभ्यास कर ना. जसा बिस्तरा टाकला ना मित्रांनो, आतरून घेतलं ना, तर यांची सगळी झोपायची चुलबुल चालू होते. आणि एवढ्या पावसाळ्यात मला एक कळत नाही, हे एवढं थंड कशालाच पाहिजे यांना, काय कळत नाही मला. या पावसाळ्यात थंड AC लावायला लावतात काय माहिती का. तर चला मित्रांनो इकडे मस्तपैकी आतरून घेतलेलं आपण इकडे घेतलेलं आहे. आणि मॅडम त्यांचं काम करतीलच. आणि आपणही थोडं आता सगळं आवरून घेतलेलं आहे. तर मस्त बघून थोडं लोळून मोबाईल बघूया. आणि सकाळी आपल्याला लवकर उठून पण जायचं आहे स्टेशनला. मॅडमला जायचं आहे पण ती उठली की मला उठवणारच आहे. तर चला झोपून घेऊया. या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.